सर हो सर. निळोबा रायाच्या पालखीचं दर्शनही झालं. त्या पालखीत चाललोही, चालायचा योग आला, संधी दिली. आणि आता इथं आल्यानंतर पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणावर वारकरी आहेत. इथं सर्व सोयी सुविधांचा आता आढावा आम्ही घेतोय. पण येत असताना बघितलं स्वच्छता खूप चांगली आहे. आपण बैठक देखील बैठका घेतल्यात आणि आपण त्यांना सगळ्यांना प्रशासनाला सूचना दिल्यात. त्या सूचनेप्रमाणे गेल्या वर्षीपेक्षा ही सगळी यंत्रणा जी आहे दुप्पट केलेली आहे. आपण स्वच्छतेसाठी दुप्पट केली आहे. मोबाईल टॉयलेट दुप्पट केलेले आहेत. स्नानगृह आपण केलेले आहेत. त्याचबरोबर दर्शन रांगेमध्ये देखील आता मी जाणार आहे. तिकडची व्यवस्था मी पाहतोय. आणि पाण्याचं आपण पाहिलं, आता वाटप केलं पाणी, बिस्लेरी पाणी, एक ज्यूस, त्यांना मँगो ज्यूस 15 लाख वारकऱ्यांना सर्वांना या ठिकाणी होईल. त्याचबरोबर कुणाची तब्येत खराब झाली वारकऱ्यांची तर त्याला ICU केलेला आहे. त्या ICU मध्ये त्यांचा उपचार आहे. आरोग्य शिबिर 4 ठिकाणी आपण केलेत. दरवर्षी तानाजीरावांचं आरोग्य विभाग त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर हे करतं. आणि यामध्ये सगळेच म्हणजे आता आरोग्य विभाग, ग्रामविकास आणि संपूर्ण प्रशासन यामध्ये पूर्णपणे रस्त्यांची डागडुजी, त्यालाही पैसे सरकारच्या वतीने दिले. आणि इथं कुठेही यावर्षी कुठेही काही कमतरता होऊ नये, वारकरी आपलं जे आहेत त्यांची गैरसोय होऊ नये याची पूर्ण काळजी यावर्षी आपण घेतलेली आहे. त्याचं नियोजन काय आहे तेही मी आता आढावा घेतोय. वारकऱ्यांना यावर्षी दिंडीला आपण 20,000 रुपये तेही आपण दिलेले आहेत अनुदान. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.